नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना उपयोजित लेखन प्रकारामध्ये निबंध लेखनात किंवा स्वाध्याय लेखनामध्ये किंवा आपले विचार व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया शाप की वरदान हा प्रश्न, सोशल मीडिया शाप की वरदान हा निबंध 5 किंवा 10 गुणांसाठी विचारला जातो। आज आपण या विषयावरचा अत्यंत दर्जेदार असा मार्गदर्शनपर व्हिडिओ पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। सोशल मीडिया शाप की वरदान। 21वे शतक हे आधुनिक तंत्रज्ञानाचे शतक मानले जाते। विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्रांतीतून सोशल मीडियाचा जन्म झाला। फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्स अशी अनेक सोशल मीडियाची माध्यमे माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी, मनोरंजनासाठी आणि त्वरित संपर्क करण्यासाठी उपलब्ध झाली। एखाद्या गोष्टीचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम असतात, फायदे असतात, तसेच सोशल मीडियाचेही झाले। सोशल मीडियाच्या माध्यमातून जलद संवाद साधण्याबरोबरच जगातील दुर्मिळ माहिती उपलब्ध होऊ लागली। आपण सोशल मीडियावरून दैनंदिन जगाची सर्व वर्तमान माहिती मिळवू शकतो। स्वतःला शिक्षित बनवण्यासाठी आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो। सोशल मीडियामुळे तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकता। तुम्ही तुमची कल्पना लोकांसमोर आणू शकता। तुम्ही तुमचे नेटवर्क व परस्पर संवादाचे माध्यम वाढवू शकता। सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे ग्राहक वाढवू शकता। असे सोशल मीडियाचे कितीतरी अनेक उपयोग देखील आहेत। असे असले तरी सोशल मीडियाचा चुकीचा व अतिवापर नुकसानकारक ठरत आहे। आज अनेक विद्यार्थी तासनतास सोशल मीडियावर संवाद साधणे, रील्स पाहणे यामध्ये मग्न झालेले दिसतात। त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर व आरोग्यावर होत आहे। आजकाल लोकांना सोशल मीडियाचे जास्त व्यसन लागले आहे। सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेक जण कुटुंबापासून देखील दूर जातात। काही वेळा सोशल मीडिया हे विद्यार्थी जीवनात विचलित होण्याचे तसेच अभ्यासापासून दूर जाण्याचे एक महत्त्वाचे कारण बनते। सोशल मीडियाचा योग्य वापर हा क्रांतिकारी ठरू शकतो। जगातील उत्तम माहिती आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकते, पण त्याचा वापर योग्य प्रमाणात व योग्य कारणासाठी करायला हवा, नाहीतर त्यातून होणारे नुकसान हे मोठे आहे। आज सारा जग सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे चिंतेत आहे। लोक एकमेकांशी संवाद करणे विसरले आहेत। 4 लोक एकत्र आले तरी एकमेकांशी बोलत नाहीत, ते आपल्या मोबाईलमध्ये सोशल मीडियावरून काहीतरी करत असतात। हे बदलायला हवे, नाहीतर सोशल मीडिया एक दिवस अणुबॉम्बसारखा सारं जग उद्ध्वस्त करून टाकेल। म्हणून चला सोशल मीडियाचा योग्य वापर करूया। धन्यवाद। सोशल मीडिया शाप की वरदान हे सांगताना मी शेवटी इतकंच म्हणेन, चला सोशल मीडियाचा योग्य वापर करूया। चला सोशल मीडियाचा योग्य वापर करूया। सर्जनशीलतेने आपले जीवन, सर्जनशीलतेने आपले जीवन फुलांसारखे फुलवूया, फुलांसारखे फुलवूया। धन्यवाद मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा। आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा। धन्यवाद।